गुड मॉर्निंग मित्रांनो. एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळ झालेली आहे. जस्ट झोपेतून उठलाय, तुम्ही बघू शकता. चहावाली कॉफीवाली फिरते, काहीतरी घ्यायला लागेल, खायला लागेल, थोडस फ्रेश लागेल. रात्री खूप लेट होता ट्रेनला, त्यामुळे खूप कंटाळा आलाय. झोपायचा आता थोडा वेळ अजून आणि फ्रेश व्हायचं, परत तोंड वगैरे धुवायचं. आता आपण अहिल्यानगरमध्ये. आता सकाळच्या 8 वाजले त्या, आणि अजून खूप मोठी जर्नी, अख्खा अजून 24 तास जवळपास अजून बाकी आहेत. उद्या सकाळी 6 वाजता आपण पोहोचणार आहे दिल्लीमध्ये. आता तर आम्ही उठलोय आता सकाळ सकाळी. आता जरा बघायचा माहोल कसा कसा आहे बाहेर. आवर आता, फ्रेश वगैरे व्हा. आता सगळेजण फ्रेश झालेले आहेत आणि आमच्या नव्या सर्व दिवसाला सुरुवात झालेली आहे. सध्याला वाजले ते किती, 10:30 वाजले त्या सकाळच्या. मस्तपैकी झोप पण चांगली झाल्या. आता सगळ्यांनी डबा आणले, ते डबा वगैरे खाऊन घ्यायचं. ते काय काय आणलंय बाबा, तू काय आणलंय जेवायला? बोल. तू काय आणलंयस? लाडू चिवडा दिवाळी वाजवून आणले का? आम्ही चपाती आणलेली आहे, मटकी डाळ आणलेली आहे, त्यानंतर बरं स्नॅक्स वगैरे सगळं काय काय खायला आणलेलं आहे. स्नॅक पण खायला घ्यायचं आपल्याला. त्यानंतर पुरी आणलेल्या, त्यानंतर आपण आणले तिखट शंकरपाळ्या आणले. त्या लवकरच जेवायला सुरुवात करणार आहे, त्यासाठी सर्वांनी वाट बघत बसा. तोपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंट्यावर घंटा हाना आणि आपल्या भावाला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यास मदत करा. आम्ही जेवण आणलेलं आहे आता. पुऱ्या, मटकीची भाजी, चपाती आणि अभिन काय आणलंय, बेसन पोळी आणि चपाती. कुठं खा की, मटकी पण घ्या भावानं. एकदम मस्त प्रकारे सगळं जेवण बनवलंय. पुऱ्या पण एकदम जबरदस्त झालेल्या. जेवण आपल्याला झालेलं आहे जबरदस्त पैकी. आता जाम थकावट झालेली आहे, रात्रीपासून झोप नाही झाली. आता झोपायचं मस्त थोडस, आणि भरपूर मोठा प्रवास आहे. आताशी वाजले ते 11, आम्हाला पोचायला वाजणार आहेत उद्या सकाळच्या 6 दिल्लीपर्यंत. आता आलोय आपण भोपाळ जंक्शनला, गाडी उभं राहिल्या जेवण करायला. भोपाळ जंक्शन आपण बाहेर उभं राहिल्या. जेवण काय घ्यायचं आपल्याला. आता वाजले त्या 7 एक्झॅक्टली. आम्ही आहे भोपाळमध्ये घेतली भोपळ्याची भाजी जेवण, आणि जेवण कसं आहे, भाजी एवढी जबरदस्त नाही, अजिबात नाही जबरदस्त, लय भंगार भाजी आहे. पण खातोय कसं तरी चपाती सांगा. आता जेवण पण झालेलं आहे आणि आता पोळी पण घेतली. झोपायचं आता गार लागते, इकडे थंड सुटले भरपूर. आता एक अर्धा तास दिल्लीमध्ये पोहोचून ती व्यवस्था आहे झोपायला. वर एक, खाली एक, माझी एक सीट अशी
तिथं मी दोन कार्यकर्ते आहेत वर. लय थंडी सुटल्या. चला आता डायरेक्ट दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला दाखवतो कसं आहे. कसं वाटतंय मग पोचवूया. हे जर्किंग घालाय तयार झाली. बहुत ठंड लग रही है अभी, बहुत ज्यादा थंड है. तो गाइस हम पहुंच गए अभी दिल्ली में. पॅकिंग करूया आणि निघूया आपल्या मार्गाला. चला आपण आलेलो आहे फायनली हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन नवी दिल्ली. नवी दिल्ली. आपण आता नवी दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि प्रदूषण बघू शकता तुम्ही किती आहे इकडं. दिल्लीमध्ये खरंच प्रदूषण जास्त आहे का धोकाही समजा ना, पण प्रदूषण तर वाटतंय जास्त असं का. आता सकाळच्या 7 वाजले जवळपास आणि आपण पोहोचलो दिल्लीमध्ये. आपण जाऊया आता एक्झॅक्ट इकडेच आहे शक्यतो. आता टूर मॅनेजर अजून कुठे आमचं माहित नाही. एक्झॅक्ट करून चाललोय आपण आता बाहेर. आपला टूर मॅनेजर असं समोर समोर थांबले लोक होते ते आपले लोक टूर मॅनेजर वगैरे. दिल्लीच्या रिक्षा माग असलेत पिवळं हिरवं. मनाली सोडतो आम्ही. किती बास पडायला वाटत. पण आता दिल्लीमध्ये दिल्लीचं न्यूज मध्ये जे ऐकलं होतं प्रदूषण जास्त आहे. बघू शकता लय प्रदूषण आहे चाम. आता गाव घसा खवखव खरा लागलाय. सगळीकडे घाण झालेली आहे निवळ. ही आपली बसमध्ये आपण जाणार आहे मनालीला. थोड्याच वेळात निघणार आहे आता. 8 वाजले असल्या. आपण जाऊ आता मनालीला. बाय.